रोहिंग्यांच्या संदर्भात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना खंडपीठाने सवाल केला की घुसखोरांसाठी रेड कार्पेट अंथरायचं का? त्यांना देशातल्या नागरिकांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या सुविधा द्यायच्या का? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या संदर्भात काही दिवसापूर्वी जेव्हा सुनावणी झाली होती तेव्हा युक्तिवाद करणारे याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना सुद्धा न्यायालयाने अशाच शब्दामध्ये खडसावलं होतं. न्यायालयाने त्यांना सवाल केला होता की जर घुसखोरांकडे आधार कार्ड असेल तर त्यांना मतदानाचा हक्क द्यायचा का? हे जे खंडपीठ आहे ते अत्यंत महत्वाचं खंडपीठ आहे, अत्यंत महत्वाच्या विषयावर सुनावणी करत आहे आणि भारताचे नागरिक आणि घुसखोर यांच्या संदर्भात या खंडपीठाची जी भूमिका आहे ती अत्यंत स्पष्ट आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ दिसत नाहीये. या याचिकाकर्त्यांना जेव्हा खंडपीठाने सुनावलं त्यांना सांगितलं की आपल्याकडे सुद्धा बरेच गरीब आहेत, हे गरीब भारताचे नागरिक आहेत, हे गरीब सुद्धा अनेक सुविधा आणि सोयींपासून वंचित आहेत, आपण त्यांच्याकडे लक्ष देऊया. आणि घुसखोरांच्या संदर्भात सुद्धा या खंडपीठाने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची टिप्पणी केलेली आहे. खंडपीठ म्हणालेलं आहे की हे जे घुसखोर आहेत बांगलादेशी आणि रोहिंगे ते भुयारं खणून आणि फेन्सिंग पार करून भारतामध्ये बेकायदा प्रवेश करतात आणि इथे आल्यानंतर त्यांना अन्न हवं असतं, इथे निवारा हवा असतो, त्यांच्या मुलाबाळांसाठी शिक्षण हवं असतं. आपण देशाचा कायदा यांच्यासाठी अशा प्रकारे वाकवणार आहोत का?